नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक धमाल बातमी सांगतोय. एस टी महामंडळाने प्रवासाला संपूर्णपणे डिजिटल टर्निंग पॉइंट दिलाय. आता रोख पैशाची चिंता नाही, सुट्ट्या पैशाची चेंजची भीती नाही, फक्त एक स्मार्ट कार्ड तयार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः जाहीर केलंय. सवलतधारकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड आता अनिवार्य. हे कार्ड कसं मिळेल, किती किंमत, काय फायदे, सगळं सविस्तरपणे समजावतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मुंबईत 11 फेब्रुवारी 2026 रोजी मोठी घोषणा झाली. एस टी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एस टी प्रवास आता रोख विरहित आणि पारदर्शक होणार आहे. NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. ही नवीन प्रणाली सुरू होत आहे. याचा अर्थ तुम्हाला सवलत मिळते का? जसे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग यांच्यासाठी हे कार्ड घ्यावंच लागेल. रोख देऊन तिकीट घेण्याच्या जुन्या पद्धतीला आता रामराम. मिनिस्टर सरनाईक म्हणाले, ही केवळ तांत्रिक बदल नाही, तर प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची नेमकी मोजणी होईल, प्रतिपूर्ती लगेच मिळेल आणि सर्व व्यवहार ट्रॅक होतील. या प्रोजेक्टसाठी एस टीने ई-बिक्स टेक्नॉलॉजीज NSDL पेमेंट बँकेशी करार केलाय. लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी सुरू होणार आहे. म्हणजे ग्रामीण भागातल्या प्रवाशांना बस स्थानकावरच हे कार्ड मिळेल. चला आता पाहूया या कार्डचा लाभ कोण कोण घेऊ शकतं. पहिला गट, विद्यार्थी, शाळेतले, कॉलेजले किंवा तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी. तुमचा सरळ क्रमांक आहे ना, तो जोडून तुम्हाला कार्ड मिळेल. उदाहरणार्थ, रावेरहून जळगावला जाणारा विद्यार्थी आता कार्ड स्वाईप करेल आणि सवलत लगेच मिळेल. दुसरा गट, ज्येष्ठ नागरिक आणि महिला. अमृत ज्येष्ठ नागरिक, सामान्य ज्येष्ठ नागरिक आणि सर्व महिलांसाठी आधार कार्ड जोडून हे मिळेल. आई मावशींना आता रोखीची चिंता नको. तिसरा, दिव्यांग बंधू भगिनी. UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड. बस उभी राहते तोपर्यंत वेळ मिळेल, सवलतही मिळेल. आणि शेवटचा, पुरस्कारार्थी. पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिसूचित पत्रकार किंवा राज्यस्तरीय पुरस्कार विजेते यांना विभागीय कार्यालय किंवा मुख्य आगारातून मिळेल. मित्रांनो, हे कार्ड घेतल्यास तुमचा प्रवास स्मार्ट होईल. आता कार्ड कसं मिळेल, याची खासियत काय? पहिली गोष्ट, किंमत. नवीन कार्ड फक्त 199 रुपये GST सह. जर तुमच्याकडे जुने स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा करून 149 रुपयात नवीन घ्या. दुसरी, वॉलेट लिमिट. कमाल 100 रुपये आता भरता येतील. 50 रुपयाच्या पटीत रिचार्ज. उदाहरणार्थ, 50 किंवा 100 रुपये भरले की पुरे. रिचार्ज कसं? सोपं. ATM वर, मशीनवर, अधिकृत वेबसाईटवर, मोबाईल ॲपवर किंवा 3000हून अधिक एजंटांकडून. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी एजंटाची मोठी नेमणूक केली जात आहे आणि नोंदणी बसस्थानकावरच होईल. ग्रामीण भागातल्या, खेड्यापाड्यातल्या माणसालाही सोयीचं. वापर कसा? बसच्या ATM वर कार्ड स्वाईप करा, पैसे कटतील, सवलत मिळेल. रोख नाही, चेंज नाही, केवळ स्पर्शाने प्रवास. मित्रांनो, मिनिस्टर सरनाईक म्हणाले, तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशांची चिंता आता इतिहास जमा. हा निर्णय एस टीला डिजिटल युगात नेतोय. पारदर्शकता, वेग, सुरक्षितता सगळं एका कार्डात. लवकरात लवकर नोंदणी करा. जर ही माहिती आवडली तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कार्ड हवंय का, शेअर करा.